श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपला तिसरा अध्याय चालू आहे. मागच्या वेळेस आपण तिसऱ्या अध्यायातला 25 आणि 26, 27 पर्यंत आपण चिंतन केलं. 25, 26, 27 थोडीशी पुनरावृत्ती करून आपण पुढे जाऊया. तो 25-26 मध्ये श्रीकृष्ण भगवान म्हणतात की हे अर्जुना, कर्मामध्ये आसक्त असणारे अज्ञानी लोक ज्याप्रमाणे कर्म करतात त्याचप्रमाणे आसक्तीरहित विद्वानाने सुद्धा लोकसंग्रह करण्याच्या इच्छेने कर्म करावे. परमात्मेच्या स्वरूपात आढळपणे स्थित असणाऱ्या ज्ञानी पुरुषाने शास्त्रविहित कर्मामध्ये आसक्ती असणाऱ्या अज्ञानी पुरुषांचा बुद्धिभ्रम म्हणजे कर्मामध्ये अश्रद्धा उत्पन्न करू नये. याउलट शास्त्रविहित सर्व कर्मे नीटपणे स्वतःच आचरण करीत तसेच त्यांच्याकडून ती कर्मे करवून घ्या. त्याच्यावर आपण विस्ताराने चिंतन केलं. त्या विधानावर हे अज्ञानी माणसाचं जर वैशिष्ट्य काय असेल, आसक्त माणसाचं वैशिष्ट्य काय असेल तर आसक्त तो आहे पण शास्त्रविहित कर्म करतो. आणि शास्त्रविहित कर्म करत असताना कुठल्या तरी फळाची आशा आहे त्याला, पण त्या कर्म करताना इतकी तीव्रता असते, इतकी त्या कर्म करण्याच्या पूर्ण कार्यामध्ये एकाग्रता असते, कारण त्याला फलाची प्राप्ती करायची. म्हणून त्या फलाच्या प्राप्ती करण्याकरता म्हणून त्याची जी एकाग्रता आहे तर ती फलाची आसक्ती ह्याच्यावर आपण त्याला भाष्य करण्यापेक्षा त्याची जी एकाग्रता किती आहे त्याच्या कर्मामध्ये ह्या गोष्टीकडे ज्ञानी माणसाने पाहावं आणि त्याला तसा उपदेश की तो आसक्ती सोड हे सांगण्याचा उद्योग करू नये. आणि ते करताना कदाचित त्याचं कर्म सुटेल आणि त्याची श्रद्धा घडेल. कर्म करण्यावरची जी श्रद्धा आहे ना, ही कर्म करण्यावरची श्रद्धा एखाद्या आसक्त माणसामध्ये जर असेल आणि ती शास्त्रविहित कर्म जर तो करत असेल तर त्याला प्रोत्साहन द्यावं असं श्रीकृष्ण भगवानांनी सांगितलं. त्याचं कारण असं आहे की कर्म करणाऱ्यामध्ये सुद्धा प्रकार आहे. पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे निषिद्ध कर्म करणारा, त्याचा तर त्यागच आहे. म्हणजे त्या ठिकाणी कुठेही प्रोत्साहन नाही कोणाचं. जे लोक निषिद्ध कर्म करतात ते आपल्या स्वधर्माला सोडून विहित कर्माला सोडून कर्म करतात, तर त्याचा पुरस्कार भगवंतांनी कधीच केलेला नाही. त्यामुळे तो प्रश्न नाही आहे इथे. प्रश्न दुसरा असा आहे की जे यज्ञकर्म करतात आणि जे यज्ञकर्म करत असताना काही विशिष्ट फळाची अपेक्षा करून यज्ञकर्म करतात किंवा भगवद्गीतेच्या सिद्धांतानुसार अनासक्त असलं पाहिजे, ही गोष्ट खरी आहे. पण ती पुढचा टप्पा येतो, त्याच्या आधीचा जो टप्पा आहे तो म्हणजे विहित कर्म केलं पाहिजे. विहित कर्मावरची जी एकाग्रता आहे ती एकाग्रता ज्ञानी माणसांनी ढळू देऊ नये. आणि ती जर एकाग्रता ढळली तर शक्यता आहे तो निषिद्ध कर्माकडे जाईल. उलट ज्ञानी माणसांनी त्याची ती एकाग्रता कशी आहे ह्याच्यावर लक्ष देऊन ती एकाग्रता आपण स्वीकारली पाहिजे आणि त्याला विहित कर्म करण्याच्या त्या वृत्तीचं प्रोत्साहन दिलं पाहिजे. असं ह्या दोन श्लोकाचा एक सर्वसाधारण अर्थ आहे. त्याचं आपण विस्ताराने चिंतन हे मागच्या वेळेस केलं आणि त्याच्यानंतर आपण 27वा श्लोक पाहताना मूळ पुरुषाचं लक्षण सांगितलंय. त्यात प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विगूढात्मा करता अहम इति मन्यते. हा 27वा श्लोक आपण मागच्या वेळेस सुरुवात केला होता. त्याचाही बराच विचार केला आपण. त्याचा शब्दशः अर्थ असा आहे की सर्व कर्मे सर्व प्रकारांनी प्रकृतीच्या गुणांचे द्वारेच केली जातात. तरी पण जो अज्ञानी पुरुष आहे तो अहंकारामुळे ज्याचं अंतःकरण मोहित झालेलं आहे तो
असं म्हणतो की मीच करता आहे, असं त्याला भास होत असतो. परंतु 28वा श्लोक आज आपल्याला घ्यायचा आहे, दोन्हीची लिंक करून घ्या. परंतु तत्ववित्तू महाभाव गुणकर्म विभाग गुणाः गुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते. परंतु हे महाभाव गुणविभाग यांचे तत्व जाणणारा जो ज्ञानयोगी आहे तो सर्व गुण हेच गुणामध्ये वावरत आहेत असे जाणून त्यात अडकत नाही. म्हणजे एक मूढ माणसाचं लक्षण सांगितलं आणि एक ज्ञानी माणसाचं लक्षण. 27वा श्लोक हा मूढ माणसाचं लक्षण काय आणि 28वा श्लोक हा जो तत्वदर्शी आहे, जो स्वरूपस्थित आहे, त्याचं काय लक्षण. म्हणजे दोघांची तुलना केलेली आहे आणि त्यामध्ये तत्वज्ञान आपल्याला सांगण्याचा प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये आपण त्यात काय तत्व आहे त्यात ते समजून घेणं आवश्यक आहे. तर 27वा जो श्लोक आहे ना, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की वास्तविकपणे प्रकृतीच्या गुणाच्या माध्यमातूनच क्रिया ही घडत असते, कर्म हे घडत असतात. परंतु जो मनुष्य अहंकारामध्ये स्थिर झालेला आहे, म्हणजे स्थान जे आहे ना, मूढ माणसाचं स्थान कुठे आहे ते पर्यंत पाहिलं पाहिजे. मूढ माणसाचं स्थान आहे अहंकारामध्ये, जीव अवस्थेमध्ये. ती जीव अवस्था आपल्याला एकदा समजली ना की त्याच्यातून आपल्याला जी आत्मस्थिती आहे तिकडे जाण्याचा मार्ग मिळेल. पहिल्यांदा अज्ञानाचं जर ज्ञान झालं तर मग ज्ञानाकडे जाण्याकडे मनुष्य प्रवृत्त होतो. म्हणून मूढ माणसाचं लक्षण सांगण्याचं सुद्धा मूळ कारण असं आहे की ते लक्षण आपल्यामध्ये आहे ते आपल्याला आत्मपरीक्षण करायचं. तर कोण मूढ माणसं कसे आहेत हे हुडकण्याची गरज नाही आपल्याला स्वतःचं आत्मपरीक्षण करताना या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात का, असा तो विषय आहे. तेव्हा कळत नकळतपणे मनुष्य जो आहे ना तो कर्तृत्व भाव आणि भोगतृत्व भाव, भोगणारा जो करणारा तोच भोगत असतो. कर्तृत्व भाव निर्माण झाला की भोक्तृत्व भाव निर्माण होतो. तर कर्तृत्व भाव का निर्माण होतो हा प्रश्न आहे. त्याचं मूळ कारण असं आहे की त्याचं जी जागा आहे ना ती जागा चुकलेली आहे. चुकीच्या जागी जर तो बसला तर सगळे त्याचे भ्रम हे चूक व्हायला लागतात. तो कोणत्या ठिकाणी बसला तर तो अहंकाराच्या स्थानावर बसतो. मी करणारा, मी जाणणारा, मी भोगणारा, मी धारण करणारा, मी ज्ञानी, अशा प्रकारची ही मी नावाची जी वस्तू आहे हीच ह्यालाच आपण जीव अवस्था असं म्हणतो. म्हणजे त्याचं जिथे मूळ स्थान आहे ते आपलं स्वतःचं घर सोडलं त्यांनी आणि तो कुठल्या तरी दुसऱ्याच्या घरात जाऊन बसला. नुसतं काही वेळेला आपण बदल म्हणून हवा पालट म्हणून कुठेतरी जातो आपण आणि मग त्या ठिकाणी खूप मोठ्या असं बंगल्यामध्ये 2-3 दिवस राहण्याकरता जर आपण गेलो तर तिथे समजा एखाद्याचा असा भ्रम झाला की हा बंगलाच माझा आहे, एवढा मोठा बंगला आणि बाकीचे सगळे बगीचे वगैरे माझेच आहेत, तर बाकीचे लोक म्हणतील अरे तुला भ्रम झालेला आहे, आपण 2-3 दिवसाकरता इथे राहायला आलो आहोत, वातावरण चांगलं आहे, आनंद मिळतोय, सगळं ठीक आहे, ते सगळं सुख मिळतंय, पण पुन्हा आपल्या स्वतःच्या घरी आपल्याला जायचं आहे. हे भान ज्याला राहतं ना तर तो आत्मस्थितीमध्ये आहे. पण हे भान ज्याला जो विसरला आणि तिथेच रमला तो आणि त्याला असं वाटायला लागलं की हे जे काय मोठा जो निवास आहे तो आपला निवास आहे असं त्याला वाटायला, चुकीच्या स्थानावर गेला की भ्रम निर्माण होतो. तसं हे चुकीचं स्थान काय की जीव अवस्था. या जीव अवस्थेत तो गेला की त्याला हा देह म्हणजे मी आहे, हा देह माझा आहे आणि या देहामध्ये घडणारे जेवढ्या काही क्रिया आहेत त्या क्रिया ज्या आहेत त्या क्रिया मी करतोय, हा त्याचा भ्रम निर्माण होतो. म्हणून त्याला जो भ्रमिष्ठ आहे त्यालाच मूढ असं म्हटलेलं आहे. ज्याला भ्रम निर्माण झाला की तो भ्रमिष्ठ आणि जो भ्रमिष्ठ आहे तोच मूढ आहे. तर मूढत्व का निर्माण झालं? जागा चुकल्या. आपल्याला पहिल्यांदा मीमांसा झाली पाहिजे. मीमांसा एकदा झाली की मग जागा चुकलेली जागा योग्य जागेला जाण्याची दिशा मिळते. अज्ञान नेमकं कुठे आहे? अज्ञानाचं स्थान कळलं पाहिजे. अज्ञानाचं मूळ स्थान जे आहे ना ते स्थान हे जीव अवस्थेमध्ये आहे. ते का निर्माण झालं? का म्हणजे अज्ञान कोणत्या कारणाने निर्माण झालं ते कळालं की आपण चुकीच्या स्थानावर येऊन बसलो. तर चुकीच्या स्थानावर आपण का आलो याची आणखीन जर मीमांसा केली तर आपल्याला असं लक्षात येईल की अनंत जन्म पृथ्वीच्या चक्रामध्ये भ्रमण करत असताना अनंत वासना ह्या बीजस्वरूपामध्ये कारण देहामध्ये येऊन बसल्या
आणि ती एक एक इच्छा जी आहेत ना ते त्याला म्हणजे उद्युक्त करतात की नाही आपल्याला असं सुख पाहिजे, आपल्याला असं सुख पाहिजे, हे दुःख नको, हे सुख पाहिजे. अशा प्रकारे जो भोक्तृत्व भाव आहे ना त्या भोक्तृत्व भावातून कर्तृत्व भाव आहे. आणि हा भोक्तृत्व भाव आला कुठून? अनंत जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये अनंत इच्छा ज्या आहेत त्या कधीही नष्ट होत नाहीत. त्या बीजस्वरूपामध्ये कारण देहामध्ये असं गाठोडं घेऊन बसलेले हे कारण आहे त्याचं. आणि त्या सगळ्या गोष्टीला जीवात्म्याने असं धरून ठेवलेलं आहे म्हणून त्याचं भ्रमण चालू आहे ना. त्याचं खरं म्हणजे भ्रमण व्हायचं काही कारणच नाही. या क्षणी सुटतो. आश्वस्त केलंय भगवंतांनी, या तुला पुढे जायची गरज नाही, त्याला काही काळ वेळेची गरज नाही. धारणा बदलली नाही समजा. इथे क्रियेचा संबंध नाहीये की अमुक एक इतक्या प्रकारची उपासना केली म्हणजे मनुष्य आत्मस्थिती जातो असा अजिबात नाही. तिथे संबंध हा विवेकाशी आणि धारणेचा आहे. पण ती धारणा का नाही बदलत? कारण ती वासना, ती इच्छा अनंत जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये भ्रमण करताना ती इतके त्याचा प्रभाव झालेला आहे तर त्या प्रभावामुळे ती धारणा बदलत नाही. ती माझी अमुक अमुक इच्छा होती आणि मला असं ती इच्छा पूर्ण करायची आहे, मग कुठली का असेल. आणि मग त्या इच्छेच्या अनुसार जन्म घेतो आणि जन्म एकदा घेतला की मग त्या इच्छेच्या बरोबर अजून काही इच्छा त्याच्यामध्ये वाढतात आणि मग ते त्या दृष्टीने तो कर्म करतो. आणि कर्म करायला लागला की मी कर्म केलं, कर्तृत्व भाव निर्माण होतो. आणि कर्तृत्व भावाबरोबर भोक्तृत्व भाव आहे. म्हणजे कर्ता आणि भोक्ता दोघांचा फार संबंध एकच आहे. तोच जीव. जीवाची व्याख्या काय करते लागले? जीव म्हणजे काय? त्याच्यामध्ये कर्तृत्व भाव आहे, भोक्तृत्व भाव. कर्ता आणि भोक्ता जो आहे त्यालाच जीव असं म्हटलेलं आहे. दोन्हीतून सुटला की तो आत्मभावात गेला. आणि ते काय झालं त्याचं कारण हे अनंत जन्ममृत्यूच्या चक्रातल्या भ्रमणाचं कारण आहे. मग हे भ्रमण करताना अंततः मनुष्याचा देह प्राप्त झाला. आणि आता विचार करायला आपण सक्षम झालो. त्याची सगळा जो इतिहास आहे ना ते अनेक योनीमधून जो प्रवास करताना आपल्याला त्यावेळेस विचारच नाही सुचला. कारण विचार करण्याची क्षमताच नव्हती. अगदी देवयोनीत सुद्धा देव तुम्ही गेलेले होते. दिव्य देह आहेत, दिव्य भोग आहेत, पण भोगताच आहे तो. इथे चिंतन किंवा विवेकाचा संबंध आलेलाच नाहीये. आता मनुष्याचा देह प्राप्त झाल्यामुळे भगवद्गीता वाचायला लागला. मनुष्याचा देह प्राप्त झाल्याचा हा फार मोठा असा लाभ आहे की ज्याच्यातून आपण चिंतन करायला लागलो की हे काय घडलं असं आणि आपल्याला काय करायला पाहिजे. आपण काही जागा चुकलो का? आपण म्हणजे जागा चुकली एकदा गडबड झाली सगळी. मग ती गोष्ट अशी ही समजायला लागली. म्हणजे हा जो आहे ना हा जो काही प्रकार झाला तो त्याचं कारण मूळ असं आहे की आपण त्या देहभावामध्ये अनंत इच्छेच्या कारणाने आलो आणि देहभावामुळे तो अहंकार जो आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला जोडला गेला की मी करता, मी भोगता हा अहंकार. वस्तुतः मी नावाची वस्तू जी आहे ना ह्याला अस्तित्व नाही. पण ते आहे असं एकदा गृहीत धरलं की त्याच्या पाठीमध्ये सगळ्या गोष्टी आल्या. आणि जे काही आपल्या देहातून म्हणजे स्थूल देह आणि सूक्ष्म देह दोन्हीतूनही क्रिया करतात. क्रियेचे स्थान दोन्ही करण आहेत बरं का, अंतःकरण आणि बहिःकरण. अंतःकरणामध्ये मनबुद्धी चित्त अहंकार आहे, त्याच्यात त्रिगुणात्मक क्रीडा चालू आहे. आणि बाह्य जे काही स्थूल देह आहे पंचमहाभूतात्मक त्याच्यामध्ये ही क्रिया चालू आहे ती परस्परांची निगडीत आहे. सूक्ष्मदेह आणि कारण देह, सूक्ष्मदेह आणि स्थूल देहानं इतके ते एकमेकांशी संबंधित आहेत की मनामध्ये संवेदना काही आली की देहामध्ये त्याचा परिणाम दिसायला लागतो. आणि देहामध्ये बाहेरून काही गोष्टी पाहिल्या आणि त्या देहावर प्रभाव झाला की मनामध्ये त्याचा परिणाम असा येणं आणि जाणं चालू आहे. आणि त्याचा परस्परांवर तो परिणाम आहे. त्या अंतःकरणामध्ये मनबुद्धी चित्त अहंकारामध्ये अहंकार नावाचं तत्व आहे. ते अहंकार आहे ना ते सगळ्यात भ्रामक आहे. बाकीचे भ्रमच आहे पण थोडासा वेगळ्या प्रकारचा. कमीत कमी ते वाहन म्हणून त्यात बसून परमेश्वराकडे जात आहे. पण अहंकार नावाचं जे वाहन आहे ना ते असं आहे की तिथे जाण्याची शक्यताच नाही. त्या अहंकाराच्या ठिकाणी जाऊन बसला रे बसला मनुष्य की तो म्हणतो मी करता मी भोगता. आणि मी करता आणि मी भोगता म्हटलं की जे म्हणून काही कर्म आपल्या देहातून होतं त्या प्रत्येक कर्माचं कर्तृत्व जे आहे ते स्वतःकडे घेतं. आणि म्हणून त्याला मूढ असा शब्द प्रयोग केला.
भगवंतांनी काय सांगितलं की तो मूड आहे जो या देहामध्ये घडणाऱ्या ज्या क्रिया आहेत त्या क्रियेचं कर्तृत्व जो घेतो ना तो मूड आहे. त्याचं कारण असं की त्या प्रत्येक क्रिया ज्या आहेत त्या केवळ गुणामुळे होत आहेत. गुणामध्येच क्रीडा करतात. त्याचा काय अर्थ? सत्वगुण, रजोगुण, तमोगुण हे 3 त्रिगुणात्मक प्रकृती आहे. त्यांचं मूळ स्थान कुठे आहे आपल्या देहामध्ये? त्यांनी सांगितलं आहे की पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि त्रिगुणात्मक प्रकृती 3 जे सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. त्याच्यानंतर मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. इतक्या गोष्टीचा जो समुच्चय आहे की नाही हा सगळा समुच्चय त्रिगुणात्मक आहे. इथे क्रीडा, मुख्य क्रीडेचं स्थान कुठे आहे माहितीये का? या अंतःकरणामध्ये क्रीडा आहे आणि त्या अंतःकरणामध्ये अहंकार नावाची गोष्ट आहे आणि त्या क्रीडेला कर्तृत्वामध्ये बदल करतात. आता पुढे त्यांनी सांगितलं आहे या त्याचा पुढचा भाग सांगितला 28व्या अध्याय श्लोकामध्ये की गुणविभाग आणि कर्मविभाग असे 2 गोष्टी सांगितले. गुणविभाग आणि कर्मविभाग याचं तत्व जो जाणतो की नाही, याचं तत्व जाणणारा जो आहे तोच ज्ञानयोगी, तो मात्र याच्यात अडकत नाही. तर तो काय जाणतो आता आपण ते बघू. त्याचं तत्व जाणतो म्हणजे काय करतो, काय नेमकं जाणणं आहे त्याचं, ते आपण जर जाणलं तर भगवंतांनी दिलेला संदेश आपल्यापर्यंत पोहोचतो. काय काय म्हणजे अज्ञान काय याचा आपण अभ्यास केला. 27वा जो श्लोक आहे तो अज्ञानाचा पूर्ण. अज्ञान काय आहे याचं विस्ताराने आपण चिंतन केलं. आता 28वा श्लोक आहे ते ज्ञान काय आहे सगळं. आणि ज्ञानाकडे जाण्याकरता आधी अज्ञान काय कळलं पाहिजे असाही सिद्धांत आहे. म्हणून आधी 27व्या श्लोकामध्ये अज्ञानाचं वर्णन केलंय किंवा मूळ माणसाचं वर्णन केलेलं. आणि 28व्या श्लोकामध्ये त्याने सांख्ययोगी म्हणजे जो ज्ञानयोगी आहे तर त्या ज्ञानयोगाचं लक्षण सांगितलं की कसं लक्षण आहे की तो गुणविभाग आणि कर्मविभाग, गुणकर्म विभाग आहे या दोन्ही विभागाचं तत्वस्वरूप जो जाणतो तो ज्ञानयोगी. त्याला ज्ञानयोगी असं म्हणायचं. ज्ञानयोगी कोणाला म्हणायचं की गुण आणि कर्म ह्याला जो पूर्ण जाणणार आहे त्याला ज्ञानयोगी असं म्हटलेलं आहे. आणि असा जो ज्ञानयोगी आहे त्याचं आणखीन काय वैशिष्ट्य आहे, तो ह्याच्यात अडकत नाही असं तो. त्यामुळे गुणविभाग आणि कर्मविभाग काय आहे आणि तो अडकत नाही म्हणजे नेमकं काय, 2 आपल्याला कळालं तर 28वा श्लोक स्पष्ट होईल. बरोबर आहे. तर गुणविभाग आणि कर्मविभाग. आता गुण म्हणजे आपण साधारणपणे सत्वगुण, रजोगुण, तमोगुण या 3 गुणाला आपण गुणविभाग असं सर्वसाधारणपणे प्रकृतीच्या 3 गुणाचा आपण अभ्यास करताना म्हणतो. पण त्याचं जे आहे ना अभिव्यक्ती काय आणि गुणाची अभिव्यक्ती आहे, गुणाचा आविष्कार आहे. तो आविष्कार जो आहे हा अंतःकरणाच्या रूपाने, तो दशेंद्रियाच्या रूपाने. अंतःकरण जे आहे ना हे मन, बुद्धी, चित्त, अहंकाराने बनलेलं आहे ना. तर हे मन, बुद्धी, चित्त, अहंकाराचं कशाने बनलेलं आहे, मन कशाने बनलेलं आहे किंवा बुद्धी कशाने बनलेली आहे, कोणत्या अशा मूलद्रव्याने हे मन आणि बुद्धी आणि चित्त बनलेलं आहे. त्याचा जर आपण प्रश्न विचारला तर ह्याचं उत्तर ह्या श्लोकामध्ये दिलेलं आहे की मन, बुद्धी आणि चित्त हे त्रिगुणाने बनलेलं आहे. तुम्ही जर एखाद्याचा मनाचा अभ्यास केला ना तर त्याचा अगदी सखोल काय व्हायचं मन कसं आहे कसं आहे कसं आहे असं विचार करायला लागला तर तुम्हाला असं उत्तर येईल की ह्याचं मन सात्विक आहे, ह्याचं मन रजोगुण प्रधान आहे किंवा रजोगुणी ह्याचं मन आहे. म्हणून मनाचा अभ्यास, बुद्धीचा अभ्यास, बुद्धी तल्लख आहे म्हणा, तीव्र आहे म्हणा, काय म्हणा, पण शेवटी काय बुद्धीचा जर अभ्यास केला तर बुद्धी ही सत्वगुण प्रधान आहे, बुद्धी ही तमोगुण प्रधान आहे. अशा प्रकारचं तुम्हाला उत्तर मिळेल. आपण रसायनशास्त्रामध्ये एक मी साधारणपणे उदाहरण देतो. ते अणुरेणू जे म्हणतात ना ते इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असे 3 बेसिक पार्टिकल्स पासून बनतात. आणि नंतर त्याचे जे कॉन्फिगरेशन, त्याचे जे अरेंजमेंट्स असतात की नाही त्याप्रमाणे मूलद्रव्याचे भिन्न भिन्न नावं दिले. याला हायड्रोजन म्हणायचं, याला ऑक्सिजन म्हणायचं, याला नायट्रोजन म्हणायचं. पण मुळातून त्याचा जर शोध घेतला तर हे कशापासून बनलेले बाबा, ते इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन 3च आहेत. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण 3च गुणांनी बनलेलं आहे. 3 गुणाच्या पलीकडे काहीच. पण एका विशिष्ट पद्धतीने ते एकदा व्यक्त झालं की त्याला काय नाव द्यायचं, मन. विशिष्ट पद्धतीने ते निर्माण झालं, त्याचं क्रिया पद्धती
किंवा त्याची अभिव्यक्ती किंवा त्याची कार्यपद्धती एका विशिष्ट पद्धतीने झाली की त्याला काय म्हणायचं? बुद्धी. त्यामुळे मन, बुद्धी, चित्त, अहंकार, पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय, हे बघा आता ही फार महत्वाची गोष्ट आहे की अंतःकरण कशापासून बनलेलं आहे असा जर प्रश्न विचारला त्याचं अगदी सरळ सोपं उत्तर असं आहे की ते त्रिगुणांनी बनलेलं आहे. त्रिगुणात्मक प्रकृती म्हणजे अंतःकरण. हे त्रिगुण म्हणजेच या सगळ्या अनेक प्रकारचे जे तत्व सूक्ष्म देहाचे जे आपण मानतो ना, हे सगळे जे आहेत हे त्रिगुणात्मक प्रकृती आहे. ह्याला गुणविभाग असं म्हटलं. अशा प्रकारचं ज्ञान ज्याला झालेलं तो सांख्ययोगी. बरं का, सांख्ययोगी कोणाला म्हणायचं? की ज्याला परिपूर्ण ज्ञान झालेलं आहे की अरे ही वस्तू जी आहे ती कशाने बनलेली आहे? हे त्रिगुणाच्या ह्या गुणांनी बनलेली आहे. जसं एखादा रसायनशास्त्रज्ञ असतो की नाही, तो जेव्हा एखादा रासायनिक प्रक्रियेचा अभ्यास करतो त्यावेळेस तो काय म्हणतो की बा ह्याचं कसं, हे कशापासून बनलेलं आहे, त्याचे गुणधर्म काय, तर गुणाचा अभ्यास करतो तो. आणि मग ह्या गुणधर्माची ही वस्तू आहे आणि दुसरी वस्तू ह्या गुणाची आहे, तर दोघांचा आपल्याला जर त्याची जर रिॲक्शन करायची असेल तर ती शक्य आहे का नाही पर्यंत गुणाचा अभ्यास करतो. तसं तो ज्ञानयोगी आहे ना, तो काय करतो की मनाचा, बुद्धीचा, चित्ताचा, अहंकाराचा, पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय ह्या सर्व तत्वाचा अध्ययन करताना तो म्हणतो हा गुणविभाग आहे. आणि संक्षिप्त त्याचं उत्तर काढलं. विस्ताराने अभ्यास नंतर करता येईल, पहिल्यांदा सूत्रबद्ध अभ्यास झाला पाहिजे. कुठल्याही गोष्टीचा अध्ययन करण्याची पद्धत अशी आहे की पहिल्यांदा सूत्र कळायला पाहिजे, मग विस्तार करता येईल. सूत्र न कळता जर त्याचा विस्तार केला तर तो मनुष्य पथभ्रष्ट होतो, भरकटत. म्हणून तुम्हाला सूक्ष्मदेहाचा जर अध्ययन करायचं असेल, तुम्हाला अंतःकरणाचा अभ्यास करायचा असेल तर मूलभूत ते कशापासून बनलेलं आहे याचं सूत्र एकदा कळालं की विस्तार करता येतो. सूत्र इथे सांगितलं. सूत्र काय सांगितलं की तो गुणविभाग आहे. अंतःकरण हे गुणविभागाचा विषय आहे. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय गुणविभागाचा दुसरा जो आहे तो कर्मविभाग. आणि गुण कसे आहेत माहिती का? हे गुण जे आहेत हे स्थिर नाही आहेत, सारखे अस्थिर आहेत, क्रियाप्रधान आहेत. हे क्रियाप्रधान असून त्यांचं नेहमी अभिव्यक्ती क्रियेतून होते. नवे ते तसे तुम्हाला दिसणारच नाही. तुम्हाला मन असं काही दिसतच नाही. तुम्ही म्हणाल की मनाचा रंग कसा आहे, मनाचा आकार कसा आहे, नाही चालत. मन कसं आहे? अहो सात्विक मन आहे, मनुष्य सात्विक आहे. कसं काय कळालं तुम्हाला? दिसत तर नाही, आकार दिसत नाही, रंग दिसत नाही, आकृती दिसत, कसं काय तुम्ही सांगितलं? अहो त्याच्या आचरणातून दिसतं ना. त्याचं आचरण पाहिलं की समजतं की हा मनुष्य सात्विक माणूस आहे, तो चुकीचं काम करणारच नाही, ठामपणे सांगतो. कसं काय सांगितलं? कर्मविभाग, गुण आणि कर्मविभाग. क्रियेतून त्याचं अस्तित्व कळतं, आचरणातून ज्ञान कसं हे कळतं. कुठल्याही व्यक्तीचं आचरण कसं आहे त्याच्यावरून त्याचा दर्जा काय आहे आपण काढतो, नाही का? आपण इंटरव्ह्यू वगैरे घेतो त्यावेळेस तो कसा बोलतो, कसा चालतो, तो त्या हॉलमध्ये येतानाच कसा चालत येतो, खुर्चीवर बसताना कसा बसतो, चेहऱ्यावरचे त्याचे भाव काय, बोलण्याच्या आधीच 50% वर आधीच त्याचं जजमेंट झालं काय. आणि चेहऱ्यावर त्याचा आत्मविश्वास आहे का असा ढळलेला आत्मविश्वास, बोलताना भाषा कशी येते, वाक्य कसे बोलतो, आपण विचारलेल्या प्रश्नाचं आकलन आहे का त्याला, त्या प्रश्नाप्रमाणेच उत्तर देतो का काहीतरी दुसरीकडे भरकटत जात. ही क्रिया. आणि या क्रियेतून निकष कशाचा, म्हणजे कशाबद्दलचं अध्ययन चालू आहे? गुणाचा अध्ययन. क्रियाच्या माध्यमातून गुणाचा अध्ययन. कर्मविभाग आहे. अभिव्यक्ती ही कर्माची असते आणि अधिष्ठान हे गुणाचं असते. कुठलाही आधार आणि अध्येय आपण म्हणतो. आधार जो आहे तो गुणाचा आहे आणि अध्येय जे आहे हे आचरण. तेव्हा या दोन गोष्टीचं आपल्याला अध्ययन ज्याचं झालं त्याला ज्ञान होतं. पहिला मूळ आहे त्याला तर तो म्हणून तुम्हीच करताय म्हणतो, तिथे सगळं गणितच चुकलं पूर्ण. त्याला अध्ययनाचा त्याचा विषयच नाही, अध्ययन शून्य आहे तो, म्हणून तो म्हणतो मीच केलं म्हणतो. आता इथे काय अध्ययनाचा विषय? अध्ययन करणारा त्याच्याकडे पाहत असतो. लक्षात घ्या, अध्ययन करण्याचं लक्षण काय? ईक्षण, साक्षीत्व. पाहिल्याशिवाय अध्ययन कसं होईल? निरीक्षण येतच.
निरीक्षण करणारा कसा असतो, त्या वस्तूपासून भिन्न असतो. त्याचं काय वैशिष्ट्य, पहिलं वैशिष्ट्य काय असेल, त्या वस्तूपासून तो वेगळा झाल्याशिवाय त्याला पाहू शकणार नाही आणि पाहिल्याशिवाय अध्ययन होणार नाही. अध्ययन झाल्यानंतर वर्णन करेल काय आहे ते, नाही का. गुणकर्म विभागामध्ये जो जाणणारा आहे ना, जो ज्ञानी आहे, त्या ज्ञानाचं वैशिष्ट्य काय असेल, तर पहिलं वैशिष्ट्य असं आहे की त्या गुणकर्मापासून तो भिन्न असतो, दूर उभा असतो. म्हणजे काय, दूर उभा असतो म्हणजे काय, तर तो त्या गुणाच्या क्रीडेपासून अनासक्त असतो, हा त्याचा अर्थ. दूर उभा असतो म्हणजे जॉग्राफिकली किंवा फिजिकल लोकेशन वाईज दूर असतो असं काही समजायचं कारण नाहीये. तर तो त्याच्यापासून तो भिन्न असतो म्हणजे अनासक्त असतो, वाहून जात नाही. अगदी दृष्टांत सांगायला झालं तर पुराचं पाणी व्हायला लागलं गढूळ, गावातले माणसं म्हणतात चला नदीचा पूर पाहायला तर, तेव्हा ते काठावरून दूर उभारून पाहतात आणि पाहत पाहत त्याची मजा घेतात. पाण्यामध्ये काय काय व्हायला लागलं ते सांगतात. पण ते अनासक्त आहेत, त्याच्यामध्ये जर आसक्त झाले तर तेही पण त्याच्यावर व्हायला लागले. ज्ञानी माणूस जो आहे ना, या गुणक्रीडेचा जो प्रवाह आहे त्या प्रवाहाला ते दुरून पाहतात म्हणजे अनासक्त होतात. त्याचं आता वैशिष्ट्य बघू आपण. कारण गुणकर्म काय ते पाहिलं आपण. आता गुणकर्माला पाहणारा कसा आहे त्याचं आपण वर्णन करतो. तो ज्ञानयोगी कसा आहे आणि आपण तसे आहोत का, म्हणजे हे सगळं अध्ययन काय करायचं, आपण तसे आहोत का नाही, आणि नसलं तर तसे व्हायला पाहिजे. ठीक आहे, नसलं तर काय बिघडणार नाही, ते आहे का नाही हे पाहायला पाहिजे. आणि नसेल तर तसे होऊ ना, आपण होण्याची निश्चितपणे शक्यता आहे, ती क्षमता दिली आहे भगवंतांनी तुम्हाला. म्हणून तर ते सांगतायत ना. अहो त्याने भगवद्गीता अर्जुनाच्या निमित्ताने आपल्याला सांगितलं की तुमच्यामध्ये आहे का नाही पहा. पहिल्यांदा मूर्खाचं लक्षण सांगितलं, तुम्ही मूर्ख आहात का नाही ते पहा. असाल तर कोणत्या कारणाने आहात ते तुम्हाला सांगितलं. आता ते दूर करण्याकरता ज्ञानी माणसाचं लक्षण बघा. ते ज्ञानी माणसाचे लक्षण तुमच्यामध्ये आहेत का नाही ते विस्ताराने पहा, आणि ते पाहत गेले तर तुम्हाला कळेल की आपण आहेत का नाही. नसलो तर असण्याचा प्रयत्न करू, असलो तर ते दृढ ठेवण्याचा प्रयत्न करू. हा त्याचा उद्देश आहे. म्हणजे आपल्याला काय माहिती का, प्रयोजनही कळालं पाहिजे आणि तत्वस्वरूपही कळालं. तेव्हा ह्या गुणविभागाला जो जाणणारा जो आहे, तो जाणणारा कसा आहे, तर तो ह्याच्यामध्ये अडकत नाही. हे तरी लक्षण सांगितलं काय, इथे सत्वा न सज्जते, न सज्जते, न सज्जते म्हणजे अडकत नाही. तर मी काय म्हटलं की तो ज्ञानी कसा आहे, तो ज्ञानी असा आहे की त्याच्यात तो अडकत नाही. आणि म्हणूनच तो गुण आणि कर्म या दोन्ही विभागांचं अध्ययन व्यवस्थित करू शकतो. अध्ययन करणाऱ्याला अडकणारा माणूस अध्ययन करतो. त्याला ज्ञान घ्यायचं आहे ना, त्याचं जर पहिलं लक्षण काय असेल, जर तुम्हाला भगवद्गीतेचं ज्ञान घ्यायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला स्वतःची तपासणी कशी करायची, तर तुम्ही अनासक्त व्हा, भगवद्गीता समजायला लागेल. आसक्त झाला तर दांभिक व्हा आणि शब्दज्ञान होईल. शब्दज्ञानाचं वर्णन कराल आणि लगेचच पुन्हा आपल्या आचरणामध्ये वेगळंच काहीतरी दिसेल. तो ज्ञानयोग नव्हे, तो दांभिक वृत्ती झाली. त्याचंही वर्णन आधी केलेलं. आधीच्या काही श्लोकामध्ये दंभ कसा असतो याचंही वर्णन केलेलं. पण ज्ञानयोगी कसा आहे, तर तो अनासक्त आहे, अडकत नाही. आणि त्याला गुण काय आहेत आणि गुणाच्या अनुसार कर्म काय आहे, त्या दोन्हीचंही अध्ययन व्यवस्थित असतं. त्याला त्या सगळं गुण हे गुणामध्ये कसे क्रिया करत असतात, गुणामध्ये क्रीडा कशा करतात, त्याचं अध्ययन अतिशय उत्तम असतं. तर तो कुठे असतो, त्याच्यात नसतो हे कळालं, मग असतो कुठे. दुसरे उत्तर आपण पूर्ण करून देऊ. म्हणजे मी तिथे नाहीये हा एक प्रकार काय झाला की मी तिथे नाही, म्हणजे मी कुठेतरी आहे हे सांगण्याचा एक प्रकार आहे. हे काय बाबा अमुक तू ठिकाणी आहेस का, नाही मग मी तिथे नाहीये. मग इथे आहेस का, मग मी तिथे नाहीये. अगं तिथे नाही, तिथे नाही, मग आहेस कुठे, त्याचंही उत्तर आपल्याला कळालं पाहिजे. मग हा ज्ञानयोगी जो आहे ना, हा ज्ञानयोगी या सगळ्या गुणक्रीडेला पाहण्याकरता नेमका कुठे आहे, गुणात नाही हे कळाल, अडकत नाही हे कळाल, आहे कुठे, तर तो स्वरूपात. जोपर्यंत तो स्वरूपात जाऊन बसत नाही ना, तोपर्यंत तो गुणक्रीडेचं अध्ययन करू शकत. तो स्वरूपात गेला तर साक्षीत करून जाईल.
स्वरूपात गेला तर अध्ययन होईल, स्वरूपाच्या बाहेर आला तर अध्ययनाचा भास होईल. कित्येक वेळेला पुष्कळ पंडित जे आहेत ना शब्दाचे अर्थ पाठ करतात, किंवा कित्येक वेळेला संस्कृत श्लोकचं पाठांतर चांगलं असतं, खूप चांगलं पाठांतर असतं, आणि मग त्या पाठांतरामुळे काय होतं की ते त्याचं वर्णन खूप छान सांगतात, पण ते स्वरूपात नसतात. हो, ते त्या प्रवाहातच असतात तरी पण ते सांगत असतात. म्हणजे मागे मी तुम्हाला तिथे पारध्याची आणि पक्षाची गोष्ट सांगितली की नाही, असा प्रकार. ते पोपटाला पाठ करून दिलं पोपटाने, काय की आपण पारध्याने जाळं टाकलं तर मध्ये अडकायचं नाही, इतकं पाठ केलं, इतकं पाठ केलं. कधीही तुम्ही त्याला प्रश्न विचारला की काय रे पारध्याने जाळं टाकलं तर काय करायचं, लगेच पोपट सांगायला सुरुवात करतो की नाही, पारध्याने जाळं टाकलं तर अडकायचं नाही. मग बाहेर पक्षाने सोडलं की आता यांना पाठ झाला म्हणून. पाठ झालं, तिथे पारध्याने जाळं टाकलं ना, जाळ्यामध्ये गेले, तिथे काय खायच्या वस्तू होत्या, प्रलोभन होत होते, अडकले, जाळ्यामध्ये गेले, तरी मध्ये पाठांतर चालूच आहे की पारध्याने जाळं टाकलं तरी अडकायचं नाही. ही जी स्थिती आहे ना, ही जी पोपटाची स्थिती आहे, की अडकल्यावर सुद्धा आपण अडकलो हे कळत नाही, ती फार भयंकर स्थिती. त्याच्यापेक्षा अज्ञानी माणसं खूप चांगली, आणि त्यांना भीती तरी आहे की बा आपण अज्ञानी आहोत, आपल्याला ज्ञान मिळालं पाहिजे. पण ज्यांना ज्ञानाचा भास झालाय आणि ज्यांना असं वाटतं की आपल्याला आपण ज्ञानी झालोय, तर ते फार डेंजरस. त्याचे पोपट जसे त्या पारध्याच्या जाळ्यात अडकले, त्याचे आपण अडकलेले असताना सुद्धा आपल्याला ज्ञानी म्हणायचं. त्यापेक्षा आपण अडकायला लागलो, अडकले आहोत, त्याच्यातून बाहेर पडायचे आपल्याला, म्हणून सद्गुरूच्या चरणापाशी शरण जाऊन त्यांच्याकडून ज्ञान घेण्याबद्दलची जी काही तळमळ असते ती निर्माण झालं तर ज्ञान नक्की मिळेल. पण ती तळमळच नाही, कारण का बरं, आम्हाला ज्ञान झालेलं आहे. ते पाठांतर झालं म्हणजे ज्ञान झालं. फार मोठा गैरसमज आहे. पाठांतर असावं बरं काय, त्याचा पाठांतराचा मी विरोधक नाहीये, पण पाठांतराबरोबर पुढे आकलन नाही करावं, आशय पण कळायला पाहिजे, ज्ञान पण झालं पाहिजे. ज्ञानाच्या अधिष्ठावर आचरण सिद्ध होतं की नाही पाहिजे. हे सगळं झालं तर निश्चितपणे परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग अगदी खुला झाला. पण ते न होता शब्दामध्ये जर अडकला तो मनुष्य, तर मूढत्व हे आणखी निश्चित. म्हणजे त्या 26व्या श्लोकाच्याही पेक्षा अलीकडचा मनुष्य झाला. 27वा जो श्लोक सांगितला त्या श्लोकामध्ये कमीत कमी एवढं तरी सांगितलं की तो मूढ आहे, पण तो विहित कर्म करतो, म्हणून त्याला विहित कर्म करण्याकरता प्रोत्साहन द्या, इतकं सांगितलं. पण त्याच्याही अलीकडे जे निषिद्ध कर्म करणारे आहेत लोक, ते फार दांभिक असतात आणि ते शब्दज्ञानी शब्दप्रभू असतात. ते जे शब्दपंडित असतात तर त्यांच्याकडे जर आपण गेलो तर ते सांगतात पुष्कळ, आणि तुम्ही थोड्या काळानंतर त्याचं आचरण पाहिलं त्याच्या अगदी विरुद्ध असतं. काय बाबा असं काय नाही, पुराणातले वांगे पुराणात. आता जेवायला बसल्यानंतर पुन्हा तर वांग्याची भाजी खायला काय हरकत. ही जी काय भूमिका आहे ना, ही भूमिका दुटप्पी भूमिका जी आहे, ती दुटप्पी भूमिका आपल्यामध्ये आली आहे का तेही पहा. पुष्कळदा अध्ययन करताना ज्ञान मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये पुष्कळदा असं होतं की व्यक्तीला असं वाटतं नाही आता बरंचसं अध्ययन झालं, बघा आता पुष्कळ कळायला लागलं. पुष्कळ कळायला म्हणलं की धोक्याचे सिग्नल्स आले, ते सिग्नल आले की आपल्याकडे हे आहे का, झालंय का, आसक्त वाटतो का. आसक्ती वाटत असेल ना, 27वा अध्याय करा, 27वा श्लोक करा. 27व्या श्लोकामध्ये काय सांगितलंय, काही हरकत नाही, श्रद्धेला ढळू देऊ नको, कर्म कर. कामना आहे ना, ती कामना पूर्ण करण्याकरता कर, पण तू विहित कर्म कर. काय भगवंताने तुझी मुभा देऊन टाक. अनासक्तीचा विचार नंतर करू. पण दररोज सकाळी नित्य कर्म, नित्य संध्या, जो काही तुमचं नित्य कर्माचा भाग आहे त्याच्या विहित कर्माच्या अनुसार तुमचं कार्य चालू आहे, काय हरकत नाही. पण थोडं धन चांगलं प्राप्त व्हावं, पुत्र चांगले, मुलं जे आहेत ते चांगल्या मार्गाला लागावं, इच्छा केली काही वाईट नाही, काही हरकत नाही. हळूहळू अनासक्त व्हा. पण पुष्कळ ज्ञानाचं पाठांतर करून अनासक्त झालो असं म्हणायचं. कसं काय झालो बाबा अनासक्त, कारण आता मला कोणाची गरज नाही, आता मला मी माझ्या बायको मुलाशी सुद्धा संबंध ठेवणार नाही. का बरं, अनासक्त झालं. म्हणजे कुठल्या प्रकारचं कर्तव्यच करायचं नाही. पहिलाच प्रश्न आहे ना अर्जुनाचा, 3ऱ्या अध्यायाची सुरुवात. तो श्लोक आहे ना, त्याच्यातच ही लिस्ट दाखवली पूर्ण. तेव्हा तू जर एवढं ज्ञान सांगतो तर मग कर्म करायचे काय करायचं. अशा प्रकारचे काही व्यक्ती केवळ ज्ञानच बोलत राहतात आणि कर्तव्य आणि आचरणाचा जो विषय आहे ना तो त्यांच्याकडे शून्य होतो.
म्हणून भगवंतांनी हा 27 श्लोकात सांगितलं की अरे त्याची श्रद्धा तोडू नको बरं का. काय हरकत नाही त्याची आसक्ती असली ना तरी तुझं ज्ञान त्याच्यासमोर पाजळू नकोस. त्याची श्रद्धा टिकून ठेव. उलट त्याची जी एकाग्रता आहे ती तू घे आणि त्याला त्याचं कौतुक कर. नाही सगळं योग्य कार्य करतोस. आणि मग ज्ञानयोगी कसा असावा, त्याचा गुणविभाग आणि कर्मविभाग या दोन्हीची पूर्ण अध्ययन ज्याला आहे आणि जो साक्षीत्वामध्ये आहे, जो स्वरूपामध्ये स्थित झालेला आहे आणि जो कुठल्याही प्रकारे गुणक्रियेमध्ये आसक्त होत नाही, अशा प्रकारचा जो ज्ञानयोगी आहे त्याचं वर्णन हे 28व्या श्लोकात केले. त्याच्यानंतर पुढे 29व्या श्लोकामध्ये प्रकृते हे गुणसम्मूढा सज्जन्ते गुणकर्मसु तान अकृष्णविदः मंदान कृष्णवित् न विचालयेत. प्रकृते गुणसम्मूढा गुणकर्मसु सज्जन्ते. प्रकृतीच्या गुणाने अत्यंत मूढ झालेली माणसे गुणामध्ये आणि कर्मामध्ये आसक्त होतात. पूर्णपणे न जाणणाऱ्या मंदबुद्धी अज्ञानी अशा त्या माणसांना संपूर्णपणे जाणणाऱ्या ज्ञानी पुरुषांनी विचलित करू नये. हे आपण पाहिला. हा विषय आता आपण पूर्णपणे पाहिला. त्यामुळे 29व्या श्लोकाची विशेष काही आता पुढे विस्तार करण्याची गरज नाही. पुढे 30वा श्लोक जे आहे, मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्य अध्यात्मचेतसा निराशीहि निर्ममः भूत्वा युध्यस्व विगतज्वरः. हे अर्जुना, अंतर्यामी परमात्मा अशा माझ्या ठिकाणी गुंतलेल्या चित्ताच्या द्वारे सर्व कर्मे मला अर्पण करून आशारहित ममतारहित संतापरहित होऊन तू युद्ध कर. हे पुढचं त्याने आता हे 2 सांगितल्यानंतर पुढे आदेश दिलेला आहे त्यांनी की हे कर्म करताना तुला जे काही फलप्राप्ती होते ती फलप्राप्ती तू मला अर्पण कर आणि तुझं कर्तव्य तू कर. पुढचा आदेश आहे. या आदेशामध्ये पुष्कळ तत्वज्ञानावर हे कर्माचं फल मला अर्पण कर ह्या म्हणण्यामध्ये काय गोष्ट आहे. कारण भगवंत जे आहेत ते काही व्यक्ती नव्हे. काही वेळेला ती व्यक्ती म्हणून जेव्हा पाहतो तेव्हा त्याचा अर्थ नाही कळत. भगवान श्रीकृष्ण जे आहेत ना हे तत्वस्वरूपामध्ये पाहायला पाहिजे. ते सर्वव्याप्त तत्व आहे. म्हणजे ज्याला तुम्ही प्रकृती म्हणता ना, ज्याला तुम्ही ब्रह्मांड जगत म्हणता, त्या जगताच्या अणुरेणूच्या अधिष्ठान आणि आविष्कारामध्ये भगवंत सर्वव्याप्त आहे. ते नाही तसं स्थान नाही. म्हणून त्यांचं तत्वस्वरूप समजल्याशिवाय हा श्लोक नाही समजत. म्हणून ज्या प्रकृतीच्या ज्या गुणाच्या माध्यमातून ज्या क्रिया घडत असतात आणि त्या प्रकृतीच्याच माध्यमातून तुम्हाला जे फल प्राप्त होतं ते सर्वस्वी भगवंताचं स्वरूप आहे. त्याचं रहस्य जर आपल्याला या श्लोकात सांगायचं झालं तर आपल्याला भगवंताचं व्याप्त स्वरूप समजल्याशिवाय त्याचं रहस्य नाही समजणार. आणि भगवत तत्व काय हे आपल्याला कळणं आवश्यक. सगुण साकार परब्रह्म परमेश्वर श्रीकृष्णाच्या रूपामध्ये भागवतामध्ये वर्णन केलंय. भागवत विस्ताराने वर्णन केलेलं. पण त्याचबरोबर त्याचं आत्मस्वरूप काय ह्याचंही वर्णन हे भक्त प्रल्हादाने ध्रुवानी आपल्या स्तुतीमध्ये विस्ताराने वर्णन केलं. तुम्ही भक्त प्रल्हादाची जर तुम्ही हे स्तुती ऐकली, पूर्ण वाचली पूर्ण विस्ताराने, तर त्यांनी दुसरं तिसरं काही सगळं नरसिंहाचं वर्णन जेव्हा करताना त्यांनी त्याचं तत्वस्वरूपच सांगितलं. तत्वज्ञान त्यांच्या स्तुतीमध्ये झालेलं. म्हणून जेवढे भागवतामध्ये जेवढे स्तोत्र संग्रह जे आहेत ना, त्या स्तोत्राचा जर तुम्ही स्वतंत्रपणे अध्ययन केलं तर ते तत्वज्ञानच आहे. भगवंताची स्तुती ज्या ज्या ठिकाणी केली आहे त्या त्या ठिकाणी केवळ एक व्यक्ती म्हणून त्याच्याकडे पाहिजे. तसा हा जो श्लोक आहे त्या श्लोकामध्ये तो संदर्भ महत्वाचा. आणि यांनी सांगितलं की तू जे जे काही कर्म करशील ना त्याच्यामध्ये जी जी उपलब्धी होईल ती उपलब्धी मला अर्पण कर. आणि ती उपलब्धी माझ्यापासूनच झालेली. जिथून तुम्हाला प्राप्त झाले तिथे तुम्हाला ते द्यायचं. तुम्ही भगवंताची पूजा करता, बागेत जाऊन फुलं तोडता, तर बागेमध्ये असणारं जे फुलाचं झाड आहे ते झाड, त्याच्या फांद्या, त्याचे पानं आणि ते फूल
हे भगवत स्वरूपच आहे. ते फूल तोडता आणि ते भगवंताला अर्पण करतात. ही एक छोटी गोष्ट तुम्ही जरा थोडं तत्वज्ञानाच्या भूमिकेतून जर पाहिली तर तुम्हाला असं लक्षात येईल की ही मुळातून प्रक्रियाच अशी आहे की ज्याच्याकडून घ्यायचं त्यालाच द्यायचं, ज्याचं आहे त्याला द्यायचं, आणि जो आहे तो तसंच. हे जर आपण पाहिलं तर आपल्या कर्मफलाला खरं म्हणजे भगवंताच्या चरणी अर्पण करण्याशिवाय पर्याय नाही. पण मूळ असल्यामुळे मनुष्य काय म्हणतो की ही माझी गोष्ट आहे, माझ्या भोगाची वस्तू आहे, मी मेहनतीने कमवलेलं आहे, मी इतरांना का देऊ. आयुष्य सगळं या चिंतनाचं. आयुष्याच्या चिंतनाचं जर तुम्ही अध्ययन केलं ना त्यामध्ये सगळ्यात मोठा भाग काय असेल तर माझ्या स्वतःच्या हिमतीने आणि मेहनतीने मी एवढं सगळं कमवलं असताना याचा उपभोग मी काय घ्यायचा. लोक माझ्यावर ईर्ष्या करतात की नाही माहीत नाही, पण याला वाटतं लोकांची ईर्ष्या, लोकांचा मत्सर खूप वाढलेला आहे. का बरं वाढलं? माझी मेहनतीने केलेल्या वस्तू जे आहेत ते मी भोगायचे असताना इतरांचा विचार का करतात. इतर करतात की नाही माहिती, पण हा मात्र करतो. याचं चिंतन चालू आहे. ह्याचा विषय, चिंतनाचा विषय काय असेल तर मी कमवलेली वस्तू माझ्या कर्तृत्वामुळे मिळालेली माझ्या भोगाकरता आहे, तर मी इतरांना का देऊ. ठीक आहे बा, भगवंताला दे, भगवंताला तरी का दे. त्याच्यातला काही थोडा भाग मी दाखवतो, नैवेद्य दाखवतो, बाकीचं जेवण मलाच करायचं. भाव काय त्या ठिकाणी काय माहिती का की भगवंताकडे पाहण्याची दृष्टी काय आहे आणि स्वतःकडे पाहण्याची दृष्टी काय. भगवत स्वरूपच नाही कळालं, भगवत तत्व काय आहे जर कळालं नाही तर अर्पण करू शकणार. भगवत तत्व सर्वव्याप्त तत्व आहे आणि आपला देह, आपल्यामध्ये असलेलं जे काही अस्तित्व नावाची जी गोष्ट आहे ती अस्तित्व जे त्याला आपण स्वरूप म्हणतो ते स्वरूप सुद्धा त्याचाच अंश आहे. त्याच्याशिवाय काहीच नसताना आपलं वेगळेपण मानणं यालाच मूढत्व म्हणतात. आणि या मूढत्वामुळे कर्मफलाची आसक्ती आणि कर्मफल प्राप्त झाल्यानंतर त्यातून अपेक्षित असणारे सुख उपभोग ही जी गोष्ट आहे ह्याचा निषेध केला आणि त्याच्याशिवाय मुक्ती नाही ना. मोक्ष केव्हा मिळेल? जर मिळालेल्या फळामध्ये जर मनुष्य सुख उपभोगाची इच्छा ज्या दिवशी त्याची पूर्ण इच्छा संपून जाईल स्वाभाविकपणे सहजतेने इच्छेचा त्याग केला ही त्याचाही पुन्हा अहंकार. मी इच्छा सोडली, काय ठरलं हेच कळलं नाही. काय काय म्हणे मी अमुक अमुक घटना घडली तर मी एक वस्तू सोडून दिली आणि त्याचाच दिवसभर उल्लेख करत आहे. दिवसभर त्याचाच उल्लेख की मी जे आहे अमुक अमुक ही एवढी गोष्ट सोडली. अरे म्हणजे ते खाल्लं असतं तर बरं झालं असतं, तरी तुम्ही त्याचं विस्मरण तरी झालं असतं. पण काय सोडलं ह्यालाच धरून ठेवलेलं आहे. ही मोठी गमतीची. माणसाचा स्वभाव जो आहे ना हा स्वभाव जो आहे हा जीवभावाने व्याप्त आहे आणि तो अनंत जन्ममृत्यूच्या चक्रामधून अनंत इच्छेने तो असा व्याप्त झालेला आहे. तो त्याच्यावर विवश झालेला आहे, पराधीन झाला तो माणूस. खरं सांगायचं म्हणजे स्वाधीनता प्राप्त होण्याकरता मनुष्याला जन्म मिळालेला आहे, पण तो पुन्हा पुन्हा पराधीन होतो, पुन्हा पुन्हा पराधीन होतो आणि तो म्हणतो तू पण ठीक आहे मी भगवंताला यावेळेस मी बालाजीला गेलो म्हणे 5,000 रुपये हुंडीत टाकले. ठीक आहे, मला सांगितलं आता कोणाला सांगू नको, मी तुम्हाला आता कोणाला नाही सांग. पुन्हा दुसऱ्या गाव कुठे गेले होते? बालाजीला गेलो. माझे काय काय झालं? थोडा थांबतो, आपल्याला त्यांनी सांगितलं सांगू नको, ह्यांनी सांगितलं काय तर म्हणजे अशी घटना घडते की माणसाने दिल्यानंतर इतकं दिलं तर भगवंत म्हणतो बाबा मला दिलं नसतं तर झालं असतं. त्या दिल्यामुळे चुकीच्या बंधनात पडला. भगवंताला हा प्रश्न आहे फार मोठा की हा मला सगळं त्या कर्माचं फळ जो देतो तर दिल्यानंतर सुद्धा त्याची त्या देण्यामुळे जी काही माणसाची आपण इतकं दान केलेलं आहे म्हणून जो कर्तृत्व भाव राहतो त्या कर्तृत्व भावामध्ये आसक्त होतो. अहंकार गेला याच्या इतका अहंकार नाही. मी नम्र झालो याच्या इतका मोठा अहंकारच नाही. त्याच्यापेक्षा साधारण अहंकार परवडतो, काही हरकत नाही की मला तो मनुष्य असं बोलला म्हणून मी त्याला असं बोललो मोकळा झाला, काही हरकत नाही. पण म्हणे मला तो बोलला पण मी काहीच बोललो नाही त्याला, ते दिवसभर सांगत सुटतो. हा एवढा किती विचित्र अहंकार आहे. मी भगवंताला इतकं दिलं हे सांगत सुटणं म्हणजे भगवंत म्हणतो महाराजांनी ते एकदा मला सांगितलं की आज मला फार दुर्गंध यायला लागला. मी अक्कलकोटला गेलो होतो
आणि अभिषेक चालू होता. महाराज म्हणाले आज मला फारच दुर्गंध यायला लागला. मग आपल्याला तर काय दुर्गंध येत नाही. मग महाराज असं का म्हणायला लागले खूप दुर्गंध येतो. मी पाहिलं तर अष्टगंध वाहत होते तिच्यावर. हळूच त्यांना म्हणलं का ही अष्टगंधी डब्बी आहे ना 25 रुपयाची आहे म्हणे. 25 रुपयाची डब्बी आणली आणि पूर्ण डब्बी याच्यावर होती म्हणे. मग कळालं मला महाराजांना दुर्गंध काय. फार सूक्ष्म गोष्ट आहे. पण माणसाला त्याचा कर्तृत्व भाव निर्माण झाला ना की त्याचं इतकं विचित्र बंधन होतं की तू ते अष्टगंध व्हायला नसतं तर चाललं असतं बाबा. तू नुसतं जरी भावपूर्ण नमस्कार जरी केला असताना महाराजांनी आशीर्वाद दिला असतं. तेवढे ते दयाळू आहेत. त्यांचं तुझ्या अष्टगंधापासून काही अडलेली नाहीये. पण गंमत अशी विचित्र होते. एकदा तर ते चांदीचा पत्र त्याच्यावर ठोकत होतं. त्याच्या बदलापूरचे लोक आले होते म्हणजे याला पूर्ण चांदीच्या पत्रानेच मडवतो. महाराज म्हणाले अरे माझं लंगोटीचं ठिकाण नाही, इथून चांदीचं पत्र कुठे ठोकलं. इथे बसलो होतो ध्यानात. असं वाटतं छातीवरच कोणतरी खिळे मारते. लगेच थोड्यानं फोन केला अक्कलकोटला. म्हटलं बघ काय चाललंय तिथे, काही गडबड चालू आहे. चांदीचा पत्र ठोकू नका, महाराजांना त्रास होतो. तुम्ही चांदी सोन्याने मिळवू शकत नाही हो भगवंतांना. तिथे भाव पाहिजे, तिथे समर्पण भाव. आणि समर्पण भावाची ही जाण ती संपली पाहिजे. तर तिथे फलाचा त्याग केला आहे कसं म्हणता येईल की ते सर्वव्याप्त तत्व आहे. त्याच्याशिवाय माझं अस्तित्वच नाही. माझ्या अस्तित्वाचा प्रत्येक जी काही प्रतीती मला येते ती प्रतीती म्हणजेच भगवंताची प्रतीती, वेगळं नाहीच. हा ज्यावेळेस भाव निर्माण होतो ना त्यावेळेस तुम्ही फळाचा त्याग हा अतिशय स्वाभाविकपणे करतो. त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचे क्लेश नाही आहे. ते इतकं ते म्हणजे इतकी दान केलं, इतकं दान केलं, इतकं दान केलं की शेवटी ते ऐकून कंटाळलं. आमचे स्वामीजी म्हणाले होते मला इथे गाई करता काहीतरी चारा वगैरे. पण नंतर मग हळूच मला म्हणाले की तुम्ही अशा माणसाला आणा की त्याचे उल्लेख तो करणार नाही. नाही तर मला 100 रुपये मिळाला तरी चालेल. काही काही लोक काय करतात, गाईला चारा दिला ना इतकं सांगत सुटतात की ते गाईची प्रकृती बिघडते. तिला सुद्धा ते चारा पचत नाही, इतकी परिस्थिती येऊन जाते. म्हणून कित्येक वेळेला ना आपल्या देण्याचा जो भाव असतो ना तो भाव हा समर्पण भाव पाहिजे. परमेश्वराची वस्तू परमेश्वराला देतो, आपली नाहीच करते. ही भूमिका जेव्हा असेल ना तेव्हा बदर्पण भाव तो फळाची जे काही फल प्राप्त होतं ते फल पूर्णपणे समग्रतेने समर्पण भावाने त्याला आपण दिलं. अशा प्रकारची ही भूमिका जेव्हा होते तेव्हाच तो कर्तव्याला लागतो. महाराजांनी तिथे काय सांगितलंय की अशा प्रकारे तू संतापरहित होऊन तू युद्ध कर म्हणून त्याच्या शेवटचं आहे हे युद्धज्वर हा भूत्वा युद्धस्व असं सांगितलं की ह्या ठिकाणी जर तू अशा प्रकारचं फल प्रदान केलं तर तू त्या युद्ध करण्याकरता प्रवृत्त होशील, म्हणजे तुझा विहित कर्म करण्याकरता. तर आपण इथे थांबूया. पुढच्या रविवारी याच्या समर्थ नारायण जय.